गरमीच्या दिवसामध्ये बाजारात जर कैरी दिसली ना तर सगळ्यात आधी माझ्या किचनमध्ये रेसिपी बनते ते म्हणजे कैरीचं पन्नं. एकदम सोपी रेसिपी आहे. आपल्याला फक्त दोनच साहित्य लागतात ते म्हणजे कैरी आणि गूळ. आणि आपण हे कैरीचं पन्नं 2 महिने फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर सुद्धा करू शकतो. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि सगळ्यात आधी कैरी आपल्याला वाफवून घ्यायची. पाण्यात डायरेक्ट उकळवायची नाही, वाफवून घ्यायची ती. कैरीचे मी जे देठ आहे ते कापून टाकलेत, कारण त्याच्यामध्ये काही चीक असेल तर ते कैरीमध्ये मिसळून त्याची टेस्ट बदलू नये यासाठी. तर अशा प्रकारे 2 कैऱ्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या स्टीमर मध्ये ठेवून मी आता त्या वाफवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता चेक करूया कैरी शिजली की नाही. बघूनच कळतंय रंगावरून, रंग आधीपेक्षा चेंज झालेला आहे. कैरी आपली शिजलेली आहे. चाकूने पण जर चेक केलं तर इझिली आतमध्ये दबली जाते. चाकू सुद्धा इझिली आतमध्ये जातोय. तर हे आता झाकून ठेवायचं आणि असंच कैरी पूर्णपणे थंड करून घ्यायची, म्हणजे उरली सुरली जी पण काही असेल ती पण शिजून जाईल. कैरी बघा आता थंड झालेली आहे. याची आता सालं काढून घ्यायची आणि गर आपल्याला काढून घ्यायचा. सालांचा सुद्धा गर आपल्याला चमच्याने स्क्रॅप करून सगळं काढून घ्यायचंय. सालांमध्ये सुद्धा भरपूर गर चिकटलेला असतो. तर बघू शकता सालं किती इझिली निघतायत. कैरी आपली एकदम परफेक्टली स्टीम झालेली आहे. आता मी दाखवते त्या पद्धतीने चाकूने किंवा चमच्याने सगळा गर असा स्क्रॅप करून घ्यायचा आहे. शिजल्यामुळे ना एकदम इझिली निघतो. चमचा चाकू काही वापरायचा नसेल तर हाताने सुद्धा डायरेक्टली अशी पिळली ना तर इझिली गर हा खाली पडून जातो. आणि जो सालाचा जो गर आहे तो अशा प्रकारे चमच्याने सगळा स्क्रॅप करून घ्यायचा. आता गर काढल्यानंतर आपल्याला गर मोजून घ्यायचा आहे किती आहे. तो त्यासाठी आधी हाताने मी हा कुस करून घेते, म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घेता येईल. हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकतो, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे जो आपल्याला आयडियल पन्ह्याचं जे टेक्स्चर आहे ते येणार नाही, म्हणून मी हातानेच कुस करून घेते. आता गर मी मोजून बघितलंय, बरोबर 1 कप हा गर आहे. तर जितका गर आहे तितकाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे. तर 1 कप गरासाठी बघा गुळ मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. 1 कप गुळ मी इथे घेतलेला आहे आणि हा गुळ सुद्धा हातानेच पूर्ण कुस करून कैरीच्या गरात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. शक्यतो हातानेच ही स्टेप करा, त्यामुळे टेक्स्चर जे कैरीच्या पन्ह्याचं जे आहे ते एकदम छान येईल. जर हाताने कुस करायची स्टेप तुम्हाला जास्त मेसी वाटत असेल ना तर सरळ मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. आता तयार जे मिश्रण आहे ते एकदा चाळणीमधून पास करून घ्यायचंय. आता तुम्हाला दिसतंय की याच्यात कैरीचे थोडेसे मोठे मोठे लम्स आहेत. जेव्हा मी चाळणीमधून पास करेल ना ते मला चमच्याने मी प्रेस करून फोडू शकते ते लम्स. आणि बघा किती इझिली हा चाळणीमधून चाळला जातोय गर. बघू शकता किती परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. आता यापासून पन्हं कसं बनवायचं ते बघूयात. आता एक ग्लास घेतलाय मी. ग्लासच्या तोंडाला मी फक्त थोडंसं चटणी मीठ लावून घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालेल. आता यामध्ये आवडीप्रमाणे गर घालायचा आहे. 2-3 चमचे, मी इथे 3 चमचे घालते. आणि तुम्हाला जर हवं असेल तर बर्फ किंवा पुदिना हे सुद्धा यामध्ये घालू शकता. तर गर घातल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचंय आणि फक्त आपल्याला हे मिक्स करायचंय आणि मग आपलं कैरीचं पन्हं तयार. आता हे मिक्स करून घेऊयात. किती सोप्या पद्धतीने बघा कैरीचं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. बाजारातून विकत आणायची अजिबात गरज नाहीये. घरच्या घरीच आपण आता हे बनवू शकतो. थोडंसं गार्निशिंग साठी पुदिन्याचं पान मी लावते.
तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने कैरीचं पन्ह तयार आहे. तुम्ही सुद्धा कैऱ्या आणा आणि ही रेसिपी जरूर करून बघा. कशी होते ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.